नमस्कार, मी तन्मय टिल्लू आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। एक महत्त्वाची बातमी, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शुक्रवारी बैठक बोलावली आहे। 28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केला होता आणि युद्धाचा आजचा 27वा दिवस आहे। याचे चटके आता तीव्र व्हायला लागलेत। या परिस्थितीवर मात करण्यासाठीच्या उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील। अधिक माहिती जाणून घेऊ, आमचे प्रतिनिधी श्रीरंग खरे सध्या संपर्कात आहेत। श्रीरंग, मोदी सगळ्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत। एकीकडे हा संवाद होतोय तर दुसरीकडे अफवा देखील पसरतात, लॉकडाऊन सारखी परिस्थिती होतीये, काय समजायचं? मोठं गोंधळाचं वातावरण आहे संपूर्ण देशामध्ये, कारण लॉकडाऊन लागणार अशी भीती किंवा अफवा मोठ्या प्रमाणावर पसरताना आपल्याला बघायला मिळते। त्यामुळेच लोकांनी पॅनिक बाईंग ज्याला म्हणतो ते करण्यास सुरुवात केलेली आहे। गरज नसताना देखील डिझेल पेट्रोल भरण्याचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, की ज्यामुळेच पेट्रोल पंपावर एवढ्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळतं। आता या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी शुक्रवारी एक बैठक बोलवलेली आहे, ज्यामध्ये सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित असतील। यामध्ये तेच मुख्यमंत्री नसतील ज्या राज्यांमध्ये निवडणुका आहेत आणि ज्या राज्यांमध्ये आचारसंहिता लागू आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ते मुख्यमंत्री या बैठकीमध्ये नसतील। मात्र इतर सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीमध्ये उपस्थित असतील। केंद्र सरकारतर्फे काय काय उपाययोजना केल्या जात आहेत, या सगळ्या संकटांचा मुकाबला करण्यासाठी याची माहिती दिली जाईल। आणखी काय उपाययोजना करू शकतो, जे प्रयत्न केले जात आहेत ते अधिक बळकट व्हावे, यासाठी राज्यांकडनं कशा पद्धतीची सहकार्याची अपेक्षा आहे याबद्दल देखील मार्गदर्शन केलं जाण्याची या बैठकीमध्ये शक्यता आहे। याआधी सर्वपक्षीय बैठकीला केंद्र सरकारनं बोलवलेली होती। या बैठकीमध्ये सगळ्या उपाययोजनांबद्दल माहिती देण्यात आलेली होती। मात्र या बैठकीमध्ये स्वतः पंतप्रधान नसल्यामुळे विरोधकांनी त्यावर टीका केलेली होती। आता या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारी बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते, कारण जसा तू उल्लेख केला की लॉकडाऊनच्या अफवा पसरतात, या सगळ्या अफवा जर दूर करायच्या असतील तर स्पष्ट संदेश समाजामध्ये जाणं गरजेचं आहे की कुठेही तुटवडा नाहीये। केंद्र सरकारकडनं वारंवार किंवा वेळोवेळी या गोष्टीचा उल्लेख केला गेलेला आहे की कुठेही तुटवडा नाहीये, अफवांवर विश्वास ठेवू नका। मात्र तरी परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे आणि याचाच एक भाग म्हणून ही परिस्थिती निवळण्यासाठी एक उपाययोजना म्हणून ही बैठक अत्यंत महत्वाची मानली जाते। खरं आहे, आणि काय काय गाईडलाईन्स जारी होतात या बैठकीनंतर ते पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद श्रीरंग, आणि वेळोवेळी तुमच्याकडनं या संदर्भातले अपडेट्स घेत राहू।